बीडमधल्या मशिदीतील स्फोटाप्रकरणी माहिती घेतली, घटना कुणी घडवली हे सुद्धा समजलं आहे। बीडमधील स्फोटानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। बीडमधील बुलढाण्यात कारमध्ये आढळला पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह। देऊळगाव राजामधील धक्कादायक घटना। ज्ञानेश्वर म्हस्के असं मृत पोलिसाचं नाव। पोलीस घटनास्थळी दाखल, घातपात असल्याचा संशय। कोरटकरच्या रोल्स रॉयस या गाडीमुळे मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता। महेश मोतेवारच्या गाड्या कोरटकरनं वापरलेली आणि तुषार कलाटेंकडे असलेली गाडी जप्तच केली नव्हती, सूत्रांची माहिती। कुणाल कामरा विरोधातील 3 गुन्हे मुंबई पोलिसांकडे वर्ग। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्याचा कामरावर आरोप। साई भक्तांना 5 लाखांपर्यंतचं विमा संरक्षण मिळणार, मात्र दर्शनाला येण्याआधी साई संस्थांच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणं बंधनकारक। महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवस गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज। सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि रत्नागिरीला येलो अलर्ट। महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर। 1 एप्रिलपासून TV9 मराठी DD फ्री डिशवर पाहता येणार। DD फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार। म्यानमारच्या भूकंपात 1600 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू, तर 3000 पेक्षा अधिक जण जखमी। बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू। रशियाचे